हाय हॅलो नमस्कार। आज आपण ट्रॅव्हल व्लॉग बनवणार आहोत। तर ट्रॅव्हल व्लॉग आहे हा माझा न्यू जर्सी येथील अमेरिकामधील न्यू जर्सी येथील रॉबिन्सविले येथील ब्याप स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला हे टेम्पलला हे नाव दिलेलं आहे। ब्याप स्वामीनारायण टेम्पल अक्षरधाम असं हे नाव दिलेलं आहे। अतिशय मस्त असं हे मंदिर बनवलेलं आहे। वर्ल्ड मध्ये मोठे हे मंदिर आहे आणि खूप मोठ्या जागेमध्ये हे बनवलेलं आहे। तिथे एंट्रन्स मध्ये योगा स्वामीची मोठी भव्य अशी मूर्ती तुम्हाला थंबनेल मध्ये पण दिसेल। पूर्ण व्हिडिओग्राफी मध्ये ते येत नाही, आलेलं आहे थोडंसं, तुम्ही बघा। गोल्डन मध्ये सोनेरी मध्ये सोन्यामध्ये ती सोनेरी रंगामध्ये आहे ती। मतलब ती आता कसली आहे ती मला आयडिया नाही, पण सोन्यासारखी दिसते। पण मोठी अशी ती अतिशय मोठी अशी ती मूर्ती उभी आहे। बघा योगा स्वामी उभे आहेत। तर ती सुरुवातीला एंट्रन्स मध्ये उभी आहे आणि एंट्रन्सचा परिसर पण खूप सुंदर आहे। खूप छान असा हा परिसर आहे। मंदिर मध्ये आहे, बाहेरून मंदिर दिसत नाही आणि असं बनवलेलं की बाहेरून फक्त मंदिराचा कळस दिसतो, ते पण पुढे गेल्यानंतर। आणि बघा, आणि लाइटिंग अगदी मस्त, आजूबाजूला झाडं, कारंज, जे फाउंटन्स आहेत खूप छान असे। साईडनं पूर्ण भिंत अशी बांधलेली आहे की कोरीव काम केलेलं आहे। पूर्ण मार्बलचं ग्रेनाइटचं काम आहे, व्हाईट मार्बलचं आहे आणि सगळ्या ठिकाणी लाइटिंग। आम्ही सप्टेंबरच्या महिन्यात गेलो होतो, खूप थंडीचे दिवस, 4 वाजता अंधार होतो आणि आम्ही जे हे जवळजवळ 3-3:30चं हे टायमिंग आहे, अंधार होत चाललेला। जवळजवळ 3 ते 4 तास मी त्या मंदिरामध्ये मी गेलेलो होतो। तिथे एक कॅन्टीन पण आहे मोठं, तिकडे सगळं जेवणाची सोय, ते पे करून जेवायचं असते, पण खूप उत्कृष्ट दर्जाचं जेवण पण तिथे मिळतं। तर हे ब्याप स्वामीनारायण मंदिराचं काम 2015 साली चालू झालं, ते 2023 पर्यंत चाललेलं होतं। सगळ्यात मोठं हे हिंदू मंदिर आहे स्वामीनारायण देवतांचं। त्यांना स्वामी आणि गुणितानंद स्वामी म्हणून त्यांना ते हे नाव समर्पित केलेलं आहे। आणि त्यांची अक्षर पुरुषोत्तम महाराज सर्वोच्च देव म्हणून अशी पूजा केली जाते त्यांची। आणि ह्या मंदिरामध्ये स्वामीनारायण, राधाकृष्ण, व्यंकटेश स्वामी, पद्मावती, सीता, राम, लक्ष्मण, हनुमान, शिवपार्वती, कार्तिकेय, गणेश असे सगळे देव त्यामध्ये मंदिरामध्ये विराजमान आहे। मी स्वतःमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी व्हिडिओग्राफी केली नाही, पण इतकं सुंदर मध्ये मंदिर, एकदम शांत आणि थंड असं मध्ये वाटतं, गार असं, कारण पूर्ण व्हाईट मार्बलने मध्ये मंदिर बनवलेलं आहे। आणि संपूर्ण मंदिराचं काम हे आपल्या भारतातल्या कारागिरांनी केलेलं आहे। 12,500 कारागीर इथून गेलेले होते आपल्या भारतातून। त्यांनी त्या 12,500 स्वयंसेवकांनी हे काम 12 वर्षात पूर्ण केलेलं आहे। 12 वर्ष लागली ह्या काम पूर्ण। लास्ट इयरला मी गेले होते तेव्हाही थोडंसं काम चालू होतं, पण मंदिर पूर्ण तयार झालेलं आहे आणि बघण्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम त्यांचं। आणि मंदिर पण अतिशय छान, त्यामुळे बघायला खूप असं म्हणजे वाटतं की जाऊच नाही असं ह्या मंदिरातनं वाटायचं। आणि आपल्या हिंदू लोकांनी अमेरिकेत जाऊन सुद्धा आपला पाय रोवला आहे। आणि असं एक मंदिर, म्हणजे बरीचशी मंदिरं आहेत आपल्या हिंदू लोकांनी, मी बरीचशी मंदिरं पाहिली, मी त्यांची व्हिडिओग्राफी केलेली आहे की नाही बघावं लागेल, व्हिडिओ आहेत का। अंबामातेचं पण असंच मोठं एक मंदिर झालं, साई मंदिर पण मोठंच न्यू जर्सीला बांधलेलं आहे। नेक्स्ट टाइम जाईल तेव्हा पुन्हा मी त्यांचे व्हिडिओ काढून आणेल। पण हे अतिशय मोठं वर्ल्डमध्ये मंदिर असं त्या आपल्या हिंदू लोकांनी जे आहेत त्यांनी तिथे हे मंदिर बांधलेलं आहे। आणि तितकाच तिकडल्या लोकांचाही त्यांचा सहभाग ह्यामध्ये आहे, कारण एवढी जागा दिली त्या सरकारने, अमेरिका सरकारने एवढी जागा देऊन हे मंदिर तिथे बांधून घेतलेलं आहे। बघा किती काम सुंदर आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। माझ्याकडे अजून बरेचसे व्हिडिओ आहेत जे काही बनवायचे आहेत, तेही मी जसा वेळ मिळेल तसा बनवेल, कारण माझं कुकिंग आणि व्लॉगचं चॅनल। हे बघा स्वामीनारायण टेम्पलच्या बद्दल ते गोल्डन जे आहेत ते एंट्रन्समध्ये गोल्डन आपले हे स्वामी आहेत ना, योगा स्वामी, त्यांचं एंट्रन्समध्ये ती मूर्ती आहे। असे हे एंट्रन्समध्ये पण मी परत कॅमेरा फिरवला। हे 4 ते 5 वाजता संध्याकाळी तिथे अंधार होऊन जातो थंडीच्या दिवसात, पण थंडीही खूप होती, त्यामुळे जास्त वेळ थांबता नाही आला। जितका मला व्हिडिओ शूट करता आला तितका मी केला। पण खूप छान असं हे मंदिर
आणि खूप पाहण्यासारखं आहे. तर सगळ्यांना काही अमेरिकेला जाऊ शकत नाही तर सगळ्यांनी माझ्या व्हिडिओ मार्फत हे मंदिर नक्की पहा. मध्ये मंदिराचं जरी मधलं थोडंसं झूम करून मध्ये घेतलेलं आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा. पण मंदिराच्या मध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी बाहेरूनच घेतलेलं आहे. तरी सुद्धा किती छान असं काम आहे ते पहा. आणि बघा हे मार्बलचं पूर्ण काम आणि अशी मस्त त्या थंडीच्या दिवसात झाडं पण अगदी लालसर झालेली असतात. सुरुवातीचा व्हिडिओमध्ये बघा झाडं किती सुंदर अशी झाडाची पानं, कारण थंडीच्या दिवसात पूर्ण पालवी गळत असते तेव्हा सुरुवातीला लालसर झाडं होतात आणि मग पालवी गळते. तर असं हे मस्त असं वातावरण आणि मस्त असं हे मंदिर असं छान असं मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत दाखवलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण न स्किप करता पूर्ण पहा. बघा मस्त असं हे मॅप स्वामीनारायण आणि अक्षरधाम टेम्पल हे USA न्यू जर्सीचं आहे ते. आणि त्याची थोडक्यात तुम्हाला मी माहिती तर दिलेलीच आहे. तर तुम्ही हे नक्की माझा हा व्हिडिओ पहा. आणि परत एकदा सांगते, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स पण करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आता हे मंदिर आहे बघा, हे मधोमध मंदिर आहे पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि हे मंदिर पूर्ण मार्बलचं आहे. आणि मंदिराला जायला कुठलीच एंट्री फी वगैरे काही नाही. तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.